दोन पदार्थ घालून बनवलेली ही मटका कुल्फी चवीला एकदम छान अशी होते आणि लहान मुलांनाही खूप आवडते. आता गरमीचा सीझन आहे त्यामुळे ही मटका कुल्फी बनवत आहे मी. त्यासाठी अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचं आहे. त्यातनंच आपण थोडंसं दूध काढून त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. ती चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यांचे प्लम्स राहता कामा नये एकदम मिक्स करून घ्यायची आहे ही पावडर. बघा अशा पद्धतीत. आता जो दूध आपण गरम केलेला आहे त्यामध्ये ही जो मिक्स केलेली पावडर आहे ती आपल्याला टाकायची आहे आणि चांगलं सतत ढवळत आपल्याला ते दूध गरम करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला दूध हा अशा पद्धतीत घट्ट होत नाही तोपर्यंत. आता आपला हा दूध आहे ना हा घट्ट झालेला आहे. आता आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट घालणार आहोत. हे बघा अशा पद्धतीत क्रश केलेले ड्रायफ्रूट आहेत ते आपण ह्या घट्ट झालेल्या मिश्रणामध्ये घालणार आहोत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट नसतील तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. हे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला या दुधामध्ये छान प्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपलं बॅटर पूर्णपणे रेडी आहे. आता ते आपण थंड करून घेतलेलं आहे. आता हे माझ्याकडे मटके आहेत ते मी यूज केलेले मटके आहेत ॲक्च्युली. त्यामध्ये हे मी बॅटर घालणार आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटीमध्येही अशी पद्धतीत कुल्फी बनवू शकता. अशा पद्धतीत मी तिन्ही मटके पूर्णपणे भरलेले आहेत आणि त्यामध्ये आहे ना ड्रायफ्रूट जरासे टाकलेले आहेत. तुम्ही टाकले तरी चालतील, नाही टाकले तरीही चालतील. आता ही आपली मटका कुल्फी आहे ना, ती आपण 8 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. बघा आता आपले 8 तास झालेले आहे. हे बघा किती छान अशी ही कुल्फी होते. चवीला एकदम छान अशी लागते आणि लहान मुलांनाही खूप आवडते. जर तुम्हाला अशा प्रकारच्या माझ्या नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.